पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग संत हृदय सम्राट जगदवंदनीय वैराग्य मूर्तिमंत पुतळे दिहुगावचे सुप्रसिद्ध साधू श्री जगद्गुरु तुकोबरायांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय देवाचं आणि भक्ताचा मोठेपणाचं वर्णन करतात। विठ्ठल अभंगावरती चिंतन पाहण्याच्या अगोदर अल्पसा परिहार थोडा मोकळा करा आवाज ऐकू द्या। तो म्हणजे असा बस आपल्यातून जाऊन ज्यांना 1 वर्ष पूर्ण होत आहे आदरणीय श्री पोपटराव रावसाहेब पाटील आणि त्यांचं हे प्रथम वर्ष श्राद्ध त्या निमित्तानं त्यांच्या पाठीमागे असणारा गोड असा परिवार आणि त्या परिवाराने केलेलं हे मोठं आयोजन। त्यांच्या पाठीमागं आईसाहेब आहेत अर्थात त्यांच्या पत्नी बदाम आई पाटील त्यांच्या पत्नी आहेत, त्यांचे विलास पाटील त्यांचे भाऊ आहेत, सरिता सरडे त्यांची मुलगी आहे, उज्ज्वला गरड त्यांची मुलगी आहे, सारिका थोरे ही त्यांची मुलगी आहेत, रोहिणी राळेभात ही मुलगी आहेत आणि दीपक पाटील त्यांची पुतणी। म्हणजे मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे आहे। माझ्या माहितीनुसार 4 मुली आहे का नाही आणि 1 भाऊ आहेत, पुतणी आहे, आईसाहेब आपल्या आईसाहेब म्हणजे त्यांच्या पत्नी तेही या ठिकाणी आहेत। असा गोड असा परिवार त्यांचा या ठिकाणी पाठीमागा आहे। 1 वर्ष त्यांना जाऊन या ठिकाणी पूर्ण होत आहे। त्यांच्या परिवाराने ठरवलं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान, पिंडदान या गोष्टी झाले पाहिजेत। हिंदू धर्मशास्त्राच्या नुसार या ठिकाणी त्यांनी हा प्रथम वर्ष श्राद्धाचा विधी आयोजित केलेला आहे आणि त्या अनुषंगाने या कीर्तन उत्सवाचा प्रारंभ विठ्ठल विठ्ठल मला ज्यांनी संपर्क केला त्यांच्या 2 नंबरच्या मुलगी सारिकाताई थोरे आमच्याच गावामध्ये आहेत। अतिशय गोड कुटुंब, अतिशय सुंदर। त्यांचा मुलगाही आमचा मित्रच आहे, म्हणजे यांचा नातू येथील थोड्या वेळामध्ये त्यांनी मला संपर्क केला आणि आमच्या आजोबांचं वर्षश्राद्ध एक मित्राच्या नात्याने त्यांनी मला या ठिकाणी हक्कानी कार्यक्रम सांगितला आणि तुमच्या समोर येण्याचा योग आला। आदरणीय हरिभक्तपरायण आपल्या परिसरातील नामवंत मृदंगाचार्य महाराजांचं मधुकर महाराजांचा मला आल्यानंतर परिचय झाला। अतिशय गोड महाराजांचं वादन आहे। महाराजांचं वय भरपूर आहे पण वादन अतिशय तरुण मुलासारखं आहे। मला पण पखवाज आता थोडंफार कळतं, मी 8 वर्ष पखवाज शिकलोय। अतिशय गोड तुमचं मृदंगवाद आहे, तुम्हालाही मनापासून धन्यवाद। आदरणीय हरिभक्तपरायण गोरख महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, बाबांनाही मनापासून धन्यवाद। आदरणीय श्री दिलीप महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, सुभाष दादा आहेत या ठिकाणी। तुमचं काय बाबा? प्रकाश पाटील या ठिकाणी पाटलच आहेत, सगळे ननवरे पाटलाच्या कीर्तनाला सगळे पाटीलच आहेत आज। हरिभक्तपरायण कशाला थोड्यासाठी 8 तास घ्यायला मोकळा झालो मी एकदा। हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, पेटी मास्तर आहेत, विनेकरी बाबा आहेत। माझा काही जास्त परिचय नाही त्यामुळे तुम्ही काही गोष्टी समजून घ्या। अतिशय सुंदर साऊंड सिस्टम आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद आणि कीर्तनाला प्रारंभ विठ्ठल। अभंग आहे जगद्गुरु तुकोबरायांचा। आपल्यापाशी 1 तास उरलाय, तुम्ही काही काळजी करू नका। 12 वाजता फुलं पडून या ठिकाणी कीर्तनाची समाप्ती होईल। अगोदर काय सांगितलं, परत कोणी मध्ये वळवळ करू नये, कारण तुम्हाला बी लग्नाला जायचंय, मला बी लग्नाला जायचंय आणि दुसराही वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम गावामध्ये आहे। त्यामुळे 12 वाजता आपण सेवा समाप्त करणार आहोत। तोपर्यंत फक्त ध्यान करून ऐका विठ्ठल। अभंग आहे जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा सरळ सरळ भगवंताचा मोठेपणाचं वर्णन करणार आहे। एवढंच नाही, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवंतासोबत भक्ताचाही मोठेपणा वर्णन करतात। काय एवढा प्रभू भावे
एवढा प्रभू भावे भगवान परमात्मा किती मोठा आहे, तेने संपुष्टी राहावे. अर्थात इतका मोठा भगवान परमात्मा असणारा भक्ताच्या छोट्याशा हृदयामध्ये राहतो. तेने संपुष्टी राहावे म्हणजे हृदयामध्ये राहतो. भगवान परमात्मा किती मोठा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ध्यान करून ऐका. इतका मोठा आहे, किती मोठा आहे, सत्याच्या बाबतीत पण तेवढाच मोठा आहे, आकाराच्या बाबतीत पण तेवढाच मोठा आहे, चातुर्याच्या बाबतीत पण तेवढाच मोठा आहे. विद्वत्ता, ज्ञान, बुद्धी, आकार, बळ, सत्ता या सगळ्याच्या बाबतीत जर व्यापक स्वरूपाने कोण असेल तो पंढरीश पांडुरंग परमात्मा अर्थात भगवान परमात्मा. किती मोठा आहे, लोक म्हणते एवढा आहे. एवढा अभंगाचा पहिला शब्द काय, एवढा. एवढा म्हणजे किती मोठा, एवढा म्हणजे एवढा, एवढा, एवढा. कितीही मोठा हात केला तरी त्याची गणना होऊ शकत नाही. एवढा. सरळ सरळ जर सांगायचं झालं, विद्वान माणसाची किंमत ही मूर्ख माणसाला कधी कळू शकत नाही. सरळ सरळ VIP लोकांची किंमत साध्या लोकांना कळत नाही. ग्लोबल विषय लोकल माणसाला कधी हाताळता येत नाही. अर्थात भगवान परमात्मा विषय म्हणजे VIP माणूस आहे, सत्ताधीश आहे, किती मोठा आहे. पण एवढ्या मोठ्या भगवान परमात्म्याची जर वर्णन करायचं म्हणलं, कसं असतंय, तुम्ही मृदंग वाजवता पण तुमच्या मृदंगाचं कौतुक करण्याकरता एक मृदंगाचार्यच पाहिजे. तुम्ही गायन करता, तुमच्या गायनाचा तुम्ही कोणता राग आळवला याचं वर्णन करण्याकरता कोण पाहिजे, गायकच पाहिजे. नुसते खालून म्हणणारे म्हणजे अजून थोडं वर म्हणा, काय मारायचे का काय भजनी, अजून थोडं वर म्हणा, तसं नाही. त्यातला जाणकार माणूस लागतो. मग भगवान परमात्म्याचं वर्णन केलंय, पण कुणी केलंय, तुकोबरायांनी केलंय. मग तुकोबराई किती मोठे आहेत नेमके, तुकोबराई त्या उंचीच्या आहेत का, आहेत ना. तुकोबराई किती मोठे आहेत, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, या थोपडा थोकडा, तुका आकाशा एवढा. अर्थात जगद्गुरु तुकोबराय आकाशा एवढे त्यांचं वर्णन केलं. तुकोबरायचा अधिकार सामान्य नाही महाराज, किती मोठा अधिकार आहे जगद्गुरु तुकोबरायांचा. ध्यान करून ऐका. साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्द रत्नांची निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्र सरस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमेध गाथेची निर्मिती ज्या महासाधूने केली, भंडारा भामचंद्र भुरड्या डोंगरावरती जाऊन परमार्थाचे विरत साधना करत देहासकट वैकुंठ गमन करून विश्वातील एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर त्यांनी सुवर्ण अक्षराने लिहिला, ज्यांची विवेकशील वृत्ती वैराग्य संपन्न जीवन आणि 8 पिढ्याच्या परमार्थाचे अलौकिक वैभव जीवनामध्ये प्राप्त करून त्यांच्या मराठी शब्द तत्वज्ञानाला तलवारीची धार आली आणि त्या शब्दाने सामान्य व्यक्तीला मोक्षाचा देवयान पंथ प्राप्त करून दिला. ज्या संतांनी इंद्राणीच्या तीरावरती दिहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये रुक्मिणी प्राण संजीवन जगतदार श्री पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीचा परमोच्च बिंदू अनुभवला, तेच संत म्हणजे श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबराय. तुकोबराय म्हणजे सामान्य नाही का, तुकोबरायांचा अधिकार एवढा मोठा आहे. जगद्गुरु तुकोबरायांचं नाव जरी घेतलं तरी यमासा लट लट कापत होता महाराज. तुकाराम तुकाराम अरे अरे तुकाराम तुकाराम, नाम घेता कापे यम, 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 नाम घेता कापे यम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. जगद्गुरु तुकोबरायांचं नाव जरी घेतलं तरी यमासा लटलट कापतो. एवढा मोठा अधिकार जगद्गुरु तुकोबरायांचा. ते तुकोबराय पांडुरंग परमात्मा अर्थात भगवान परमात्म्याचं वर्णन करतात. काय वर्णन करतात, एवढा प्रभू भावी. आपला पहिला शब्द आहे अभंगाचा एवढा. देवाचं वर्णन केलं एवढा. किती मोठा आहे देव, कशाच्या बाबतीत मोठा आहे, सत्तेच्या बाबतीत मोठा आहे, चातुर्याच्या बाबतीत मोठा आहे, विद्वत्तेच्या बाबतीत मोठा आहे, ज्ञानाच्या बाबतीत, आकाराच्या बाबतीत किती मोठी सत्ता आहे देवाची. आपली सत्ता आपल्या घरावर सुद्धा नाही आहे का,
बायको सुद्धा म्हणते आमच्या ह्यांना अक्कल सहज म्हणते. अहो पोरग जर लहानपणी माती खात असन, माती खायला लागलं बारकं पोर खात, आई काय म्हणते आमच्या पोराला काही कळत नाही माती खाते. थोडं शाळेत गेलं की सर काय म्हणते आमच्या विद्यार्थ्याला अक्कल निवळ ढ मूर्ख, त्याला काहीच कळत नाही म्हणले. थोडा मोठा झाला लग्न होतं, बायको म्हणते आमच्या ह्यांना तिळ मात्र कळत नाही. तिथून पुढे थोडं गावात राजकारण करतो, व्हाय 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 करतो, अख्खं गाव म्हणतं ह्या मूर्खाला काही कळत नाही. तिथून पुढे मराठी टेकला की म्हातारं झाले, अख्खं घरदार म्हणतं आमच्या म्हाताऱ्याला काही कळत. मग ह्याला नेमकं कळतंय का वा? अहो ह्याला चांगलं कळतंय पण लोक ह्याला कळून घेत, ह्याला चांगलं कळतंय लोक ह्याला कळून घेतात. मुद्दा एवढाच आहे, आपली सत्ता आपल्या घरावरती सुद्धा नाही. भगवंताची सत्ता कुठे माहिती? देवाच्या सत्तेशिवाय झाडाचं पान बी हलत नाही. वृक्षाचे ही पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. तुकोबऱ्या म्हणतात, मी म्हणत नाही, जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात भगवंताच्या सत्तेशिवाय झाडाचं पान बी हलत नाही. हलत बदली करता का वा? विठ्ठल 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 विठ्ठल. अतिशय सुंदर. अहो एक एक सप्त्यामध्ये एक एक वादक मिळत नाही. हे बाबांचं पुण्यस्मरण भाग्यवान घरदार म्हणावं लागेल. हे एक सोडून दोन दोन पकवाज होतो हजाराचे. संस्थेतले विद्यार्थी पण आहेत. सुंदर. नाही नाही चांगली गोष्ट आहे, असू द्या, आपलीच माणसे सगळे. विठ्ठल अतिशय सुंदर आहे. भगवंताची सत्ता ही जगावर आहे. मी कायम सांगत असतो महाराज मधुकर महाराज, मी कायम मी सांगत असतो कायम, देवाच्या जर मनात आलं रात्रीतून श्रीमंत करतय, त्या भगवंताच्या मनात नसलं ना रात्रीतून भिकारी करतय. त्या भगवंताच्या मनात आलं विमानातून पडलं तरी वाचवतय, आणि त्या भगवंताच्या मनात नसलं ना सायकल येऊन पडलं तरी घालवतय. बघा, त्या भगवंताच्या मनात आलं समुद्रातून जिवंत बाहेर काढतय. त्या भगवंताच्या मनात नसलं हौदातून सुद्धा बाहेर देत नाही. आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चाले ना. आता काही दिवसापूर्वी विमान अपघात होऊन गेला. 249 माणसं होती त्याच्यामध्ये, 248 माणसं जागेवर मेली, होरपळून मेली, पण एक माणूस त्यातून वाचला. मी 2 वर्षापासून कीर्तनात सांगतोय, विमानातून पडलं तरी वाचवतय. भगवंताची सत्ता आहे. तुम्हाला सांगू, रात्रीतून श्रीमंत कोणाला, रात्रीतून भिकारी कोणाला केलेलं आहे मोठी यादी, ती मला द्यायला इथं शोभत नाही, पण रात्रीतून श्रीमंत कोणाला केलं एक नाव सांगतो, माझ्या विरहित कधी युट्यूब वरती सर्च करून पहा. आदल्या दिवशी रेल्वे स्टेशनवरती भीक मागत होती, गाणे म्हणत होती, दुसऱ्या दिवशी करोडपती झाली. तिचं नाव रानू मंडल, सगळ्यांना माहिती. का? आले देवाजीच्या मनात, भगवंताच्या जर मनात आलं, सत्ता आहे त्या भगवंताची. किती मोठी सत्ता आहे. झाडाचं पान सत्तेशिवाय हलत नाही भगवंताच्या. एवढंच नाही महाराज, तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्यासे चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो विठ्ठल. भगवंताच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही. आपला मुद्दा चाललाय, देवाची सत्ता जगावरती कशी आहे. जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापले, 21 वर्गात ते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. अर्थात देवाच्या, अहो आपण म्हणतो काळाची सत्ता सगळ्यांवरती नाही, म्याच नियमाला सातान काळोग्रासी तसे भूता. भगवान परमात्मा म्हणतात स्वतः, ज्ञानोबराच्या सुवर्ण ज्ञानेश्वरीमध्ये करतात. आमच्या गावचे हरिभक्त परायण आमचे आप्पा या ठिकाणी उपस्थित झालेत. फार आप्पांचं योगदान आहे. आमच्या गावामध्ये मारुतीरायाची सेवा इतकी आप्पा करतात, आणि मोठं मंदिर त्या ठिकाणी आप्पांच्या प्रेरणेतून त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. आप्पांनाही धन्यवाद. मुद्दा इथं चाललाय आपला, भगवंताच्या सत्तेशिवाय झाडाचं सत्ता भगवंताची अपार आहे. मी कायम सांगत असतो, काळाची सत्ता आजपर्यंत म्याच नियमाला सातान काळूग्रास तसे भुसा. भगवान परमात्मा म्हणतात की जो काळ सगळ्यांना खातो, सगळ्यांना संपवतो, त्या काळाला ते काम मी दिलेलं आहे, म्याच नियमाला साता. अर्थात भगवंताच्या सत्तेशिवाय इथलचं पान नाही, काहीच होत नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, भगवंताच्या जवळ राहणारा. आता आपल्या
या मृत्यू लोकाला मृत्यू लोक म्हणतात. पृथ्वीवर इथं आलेला प्रत्येक माणसाला जो खाटेवरती आला त्याला तारतेवरती एक दिवस जायचंय. हा मृत्यू लोकाचा नियम आहे. आएगा सु जाएगा, राजा रंक फकीर, इथं कुणी बी असला तरी एक दिवस त्याला जायचंय. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. माणसं म्हणतात बा मोठा, आता भगवंताच्या नेहमी सहवासात राहणारा गरुड, सगळ्यांना माहिती. गरुड कोण? भगवंताचं वाहन. त्या गरुडाच्या आई एक वेळेस आजारी पडली. लक्षपूर्वक आहे का? भगवंताच्या जवळचा जरी असला तरी त्याला इथं आल्यानं जावं लागतं. फक्त जाण्याचे काही मार्ग आहेत. जाण्याचे मार्ग आहेत 8 प्रकारचे. 9वा मार्ग जगामध्ये निर्माण झालेला नाही. त्यातले पहिले 4 मार्ग आपल्या करतायत. हत्या, आत्महत्या, अकाली मरण, काल मरण, हे 4 सांसारिक जीवा करतात. आणि पुढचे 4 समाधी तिहत्याग, दिव्य निर्णयात तिहत्याग, आत्मत्यागात तिहत्याग, आत्मसमर्पणात तिहत्याग, असे 4 प्रकार पुढचे. समाधी तिहत्याग ज्ञानोबा राय समाधीमध्ये आपली शरीर ठेवलं आणि समाधीस्थ होऊन गेले. ज्ञानोबराय आळंदीला. आता 2 दिवसात समाधी सोहळा आलाय माझ्या ज्ञानोबरायांचा. काय आगाध शक्ती ज्ञानोबरायांची. अहो निस्तर रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला होता तर रेडा ऋग्वेद बोलला होता. सामर्थ्य ज्ञानोबरायचं. अहो ज्या भिंतीवरती बसले ज्ञानोबराय त्या भिंतीला फक्त एवढंच म्हणले, काय? चल. 2 शब्द. चल. चाल म्हणलं की निर्जीव भिंत सुद्धा चालली. हो, निर्जीव भिंत फक्त ज्ञानोबरायच्या एका शब्दांनी चालली. रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला, रेडा ऋग्वेद बोलला. अहो ज्ञानोबरायची ख्याती काही सामान्य नाही. ज्ञानोबराय नेवासाच्या ठिकाणी, नेवासाला ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्या खांबाला ज्ञानोबरायांनी पाठ लावली, लक्षपूर्वक ऐका बरं का, आजपर्यंत तुम्ही जेवढे मंदिर आहेत त्या मंदिरांना खांब बघितलेत. माझे वाक्य पुन्हा ऐका. आजपर्यंत मंदिरांना खांब बघितलेत, पण नेवाशामध्ये ज्ञानोबरायची पाठ ज्या खांबाला लागली त्या खांबाचं मंदिर आहे. काय अधिकार आहे ज्ञानोबरायचा? रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला, रेडा ऋग्वेद बोलला. भिंतीला चाल म्हणले, निर्जीव भिंत चालायला लागली. ज्या खांबाला पाठ लावली त्या खांबाचं मंदिर झालं. अहो चैतन्य बाबाला फक्त म्हणले, उठा, तुमचं नाव सच्चिदानंद बाबा आहे. सच्चित आनंद म्हणजे भगवंताचं स्वरूप आहे. आणि सच्चित आनंद असणारे चैतन्य सच्चिदानंद बाबा तुम्ही मेलेच, मरूच शकत नाहीत. लोक म्हणले ते मेले, मरूच शकत नाही म्हणले. उठा म्हणले की मेलेला माणूस, मेले माणूस जिथं उठविले. ज्ञानोबरायचा अधिकार. एवढंच नाही, स्त्रीचा तो केला पुरुष शोभा. जागेवर फक्त एक मुलगी आली. आता मोठा इतिहास आहे तो. फाशी घेणार होती, ज्ञानोबरायचं भजन ऐकलं. ज्ञानोबरायचं शेवटचं दर्शन घेण्याकरता आली. दर्शन घेतलं, ज्ञानोबरायच्या मुखातून शब्द गेला, काय? मुला उठ. काय म्हणले? मुला उठ. होती कोण? मुलगी. म्हणले काय? मुला उठ. ती म्हणली, बाबा तुमचं थोडं चुकतंय, मी मुलगी, मी मुलगा नाही, मी मुला म्हणले. ज्ञानोबराय म्हणले, हे बघ मुली, माझ्या मुखातून शब्द गेला, आता ज्ञानोबरायच्या मुखातून शब्द गेल्यावर काय ताकद आहे? अहो देव त्यांची इच्छा पूर्ण करतो. होय भक्ती केला तैसान धरावी, पुरवी धरावी ती इच्छा. ज्ञानोबरायच्या मुखातून शब्द गेला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. एवढी सामर्थ्य ज्ञानोबरायचं. आणि त्या ज्ञानोबरायचा संजीवन समाधी सोहळा आता आलाय 2 दिवसावरती. सामान्य ताकद नाही महाराज ज्ञानोबरायची. मुद्दा इथं चाललाय आपला. इथं आल्यानंतर प्रत्येकाला जावं लागतंय. समाधी तिहत्याग माझ्या ज्ञानोबरायांनी केला. दिव्य निर्णयात तिहत्याग जगद्गुरु तुकोबराय सदैव वैकुंठ गमन. वैकुंठाला जाताना हे शरीर घेऊन वैकुंठाला गेले. सामान्य ताकद नाही. आपल्यासारख्यांचं मरण म्हणजे हे पहिल्या 4 टप्प्यात आहे. हत्या, आत्महत्या, अकाली मरण, काल मरण, हे आपलं मरण आलं. पण साधू संतांचं मरण हे स्वतःच्या मनावरती असतं. त्यांना वाटल त्यावेळेस ते येतात आणि त्यांना वाटल त्यावेळेस ते जातात. विठ्ठल एवढाच आहे. काय? गरुडाच्या आई आजारी पडली. गरुड माहिती भगवान परमात्म्याचं वाहन. त्या गरुडाच्या आई आजारी पडल्याच्या नंतर गरुडाला भेटायला यायला लागली आईला माणसं. आता बघा तुम्ही, मोठ्या माणसाचे जर घरचे आजारी पडले भेटा जाणारे सगळे मधुकर महाराज मोठेच असे सगळे. आमदारची आई जर आजारी पडली भेटा जाणारे सरपंच, उपसरपंच, सदस्य, तलाठी, व्यवसाय, पोलीस पाटील, नंतर मोठे अध्यक्ष, सोसायटीच्या मोहाईर संचालक, आजी, माजी, गावकरी, चट खरडून सदस्य सगळे जातात. का? मोठ्याची आई आजारी पडली. तसं गरुड म्हणजे काय बारीक चिरी नाही ना. अहो 24 तास देवाच्या खुर्चीला लावून बसतोय तो. देवाच्या शेजारी जो आहे ना, कुठं जायचं म्हणलं की गरुडाच्या पाठी देवाला बसवलं चलो. हा, मग गरुड एवढा अधिकार संपन्न असल्यामुळं इंद्रदेव, चंद्रदेव सगळे भेट यायचे. कोणाला? गरुडाच्या आईला. गरुड संध्याकाळी ड्युटीहून घरी आला देवाकडून, आई आज कोण आलं होतं भेटायला? थोडा आवाज द्या. आई म्हणायची, बाळा गरुडा आज इंद्रदेव आलते.
आज चंद्रदेव आलते, आज सूर्यदेव आलते, एक एक दिवस एक एक देव यायचे. गरुड विचारत आज कोण आलतं? आई. आज इंद्रदेव, चंद्रदेव, नरेंद्र, सुरेंद्र, महेंद्र, देवेंद्र सगळे देव यायला लागले भेटायला एक एक दिवस. बर बर बर. एक दिवस असं झालं, गरुडाच्या आईला भेटायला यमदेव आले. कोण आले? पाठीमाग यमदेव आले. यमदेव आल्याच्या नंतर आईकडे पाहिलं, हसले आणि यमदेव माघारी निघून गेले. गरुडाच्या आईने विचार केला मनात, यमदेव तर आले, माझ्याकडे पाहून हसलं, निघून पण गेले. संध्याकाळी गरुडा आला. आई आज कोण आलं होतं भेटण्याकरता? गरुडाच्या सांगितलं, ए गरुडा आज यमदेव आले होते. यमदेव आलते? काय म्हणले? काहीच नाही म्हणले, फक्त माझ्याकडे पाहिलं, हसले, निघून गेले. आता लक्षपूर्वक आहे का? गरुड म्हणतो, आई यम असा देव आहे, विनाकारण कुणाच्या घरी जात नाही देव. त्याचं एकच काम आहे. कोणतं? हा माणसं उचलायचं. माणसं उचलायचं सोडून यमदेव कोणाच्या घरी जात नाही. मग आपल्या घरी आलाच कस काय? बरं आला ज्याला तुझ्याकडे बघून हसला, निघून गेला, काहीतरी गोळे. आई तू माझ्या पाठीवरती बस. ध्यान करून ऐका, मरण कधीच कुणाला चुकत नाही याच्यावरती सांगतोय. आई तू माझ्या पाठीवरती बस. गरुडाने आईला पाठीवरती घेतात. गरुड म्हणजे सामान्य नाही, जगाचा मालक पण नरेश पांडुरंग परमात्म्याला घेऊन फिरणारा गरुड. त्याने आईला पाठीवरती घेतलं. एक गरुड झेप घेतली म्हणता, गंधमादन पर्वताच्या बाहेर हजारो किलोमीटर का गुफेमध्ये नेऊन ठेवलं आईला. आईला खाली टेकवलं की दुसऱ्या मिनिटाला तिथे यमदेव हजर झाले. यमदेव हजर झाल्याच्या नंतर गरुड म्हणला यमदेवाला, का हो 1 तासापूर्वी तुम्ही माझ्या घरी आले होते, बरोबर का नाही? आता बी हिता आलात. 1 तासापूर्वी घरी आला तेव्हा पण आईकडे बघून हसत होते, आता बी माझ्याकडे बघून हसतात. काय मिळेल नेमका? आता ध्यान करून ऐका. यमदेवाने उत्तर दिलेलं आपल्याला काहीतरी प्रेरणा देऊन जाईल. यमदेव म्हणतात, हे गरुडा, अरे 1 तासापूर्वी खर तर मी तुझ्या आईला न्यायलाच आलो होतो. बरोबर का? तुझ्या आईला घ्यायलाच आलो होतो. तुझ्या आईचा मृत्यू काळ जवळ आलता, पण असं झालं, मी पाहिलं गरुडा, मी पाहिलं तुझ्या आईची जन्मकुंडली पाहिली, भाग्यरेषा पाहिली, तर मला स्पष्ट दिसलं तुझ्या आईचं मरण 1 तासावरती चाललंय. आता मी आलोय घ्यायला, पण मृत्यूची वेळ जवळ आली, पण मृत्यूचं ठिकाण योग्य नाही. बघा बरं. मग मी असं लिहिलंय तुझ्या भाग्यरेषामध्ये की तुझ्या आईचं मरण हजारो किलोमीटर लांब या गुफेमध्ये लिहिलेलं आहे, पण हिथं तर आई 1 तासापूर्वी तुझ्या घरात आहे. मग मी असा विचार केला, गरुडा, या भगवंताचं विधी विधान चुकलं. अरे तुझ्या आईचं मरण चुकतंय का? तर ही म्हातारी 1 तासामध्ये तुझ्या घरून हजारो किलोमीटर गुफेमध्ये जाऊ शकत नाही. मग मला असं वाटलं, गरुडा, या भगवंताचं विधी विधान चुकलं. गरुडा, तुझ्या आईचं मरण चुकतंय, पण नाही. बघ, अरे स्वतःच्या मुलाने स्वतःच्या आईला मृत्यूच्या दारामध्ये आणून ठेवलं. हे भगवंताचं विधी विधान आहे. मरण कधी कोणाला चुकत नाही, बघा, कधीच नाही. ज्या वेळेला, ज्या स्थळी, ज्या मुहूर्ताला, ज्या हातून, ज्या ठिकाणी होणार आहे त्याच ठिकाणी होते. ह्याच्यामध्ये तिला मात्र बदल होत नाही. तुम्हाला नगर किती किलोमीटर आहे इथून? आईला नगर 100 किलोमीटर आहे. DSP चौक माहिती, संभाजीनगर रोड जातो. काही महिन्यापूर्वीची घटना, पेपरला बातमी येऊन गेली. बघा, मरण कधी चुकत नाही ह्याच्यावरती सांगतो. सिग्नल पडला होता, चौकामध्ये गाड्या उभ्या राहिल्या होत्या. सिग्नल पडला होता, चौकामध्ये गाड्या उभ्या राहिल्या होत्या. काही सेकंदामध्ये सिग्नल ओपन होणार होता, गाड्या धावणार होत्या. अशा वेळी एक स्कूटरवाला माणूस पाठीमागून आला आणि पुढे येऊन उभा राहिला चौकामध्ये. ध्यान करून नाही का? उभा राहिला. देव जाणे कसं काय, वरून कुठून एक घार चालली होती, त्याच्या पायात साप होता. वरून साप निसटला, नीट पडला. कुणाच्या अंगावर? स्कूटरवाल्याच्या अंगावर. नाक चवताला होता, फणा काढला साप. गाडीतून माणसं खाली उतरेपर्यंत त्या माणसाच्या तोंडाला फेस आला, खाली पडून त्याचा मृत्यू झाला. नगरच्या पलीकडे विळद नावाचं गाव आहे, तिथला तो व्यक्ती होता. फोटो सकट, पेपरला नावासकट बातमी होती. माझा विषय इथंच आहे. काय माणूस उभा कुठं होता? बोला की, पाठीमागची गडी बोलत नाहीत का? माणूस उभा कुठं होता? चौकामध्ये. आणि साप आला कुठून? वरून. मंडपाच्या बाहेर बसलेले. त्याच्यामुळे मी सांगत असतो, मंडपाच्या आत येतात साप कधी उडी हानी सांगता येत नाही. परत मुन्ना का महाराजांनी सांगितलं नाही. विडल मुद्दा एवढाच आहे. ज्या वेळेला तो माणूस जर शेतामध्ये काम करता सरपदून झाला असता आपण मान्य केलं. तो माणूस घरामध्ये असता सरपदून झाला असता आपण मान्य केलं असतं. माणूस होता कुठं? चौकामध्ये. साप आला कुठून? वरून. ज्या स्थळी, ज्या मुहूर्ताला, ज्याच्या हातून, ज्या ठिकाणी, ज्या वेळेला ठरलं त्याच त्याच्यात मात्र बदल होत नाही. भगवंताचं विधी विधान आहे. जे का
ज्ञानोबा म्हणतात जे का लाटी ते न मोडे काही केले. जे आपल्या नशिबामध्ये लिहिलंय ना ते कधीच होत नाही बघा. पण लोकांना सवय फक्त ह्याला नाव ठेवू त्याला, एखाद्याने बंगला मागला गाडी घेतली थोडंफार जरा बरं झालं लगेच लोकांची मुंडकी मुळगळून बंगला बांधलाय तू मुळगळ बरं नाही तुला जमतेत का बघ ना. लोकांना नाव ठेवून एवढंच. आता बघा तुम्ही सोशल मीडिया क्लिप गाजती बघा तुम्हाला कानावर आली असेल तरुण परत सगळ्याला. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर महाराज. इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा झाला सगळ्यांना माहिती. साखरपुड्या म्हणजे त्यांनी काय 10-20 लाख रुपये खर्च केला असेल. त्यांनी खर्च केला म्हणून त्यांच्यावर इतक्या टीका टिप्पण्या सुरू झाल्या इतक्या कमेंट सुरू झाल्या. त्या महाराजांनी डायरेक्ट काल कमेंट केली. काल व्हिडिओ आली रात्री कीर्तनातली. डायरेक्ट महाराज म्हणले आता मी थांबणार आहे कीर्तनच करणार नाही म्हणले. बस म्हणले. अरे लोकांना निदान एवढी तरी अक्कल पाहिजे. महाराजांचं म्हणणं असं होतं की बा कर्ज काढून ऋण काढून सीन करू नका, कर्ज काढून लई मोठं लग्न करू नका, ज्याच्याकडे आहे त्याला काय अडचण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इंदोरीकर महाराज म्हणजे संप्रदायाचं वैभव आहे. दूरदृष्टी असणारं व्यक्तिमत्व. अरे 10-20 वर्षापूर्वी जे बोलत होते ते आज खरं होतंय. आणि विशेष आहे टीका करणाऱ्यांनी एवढा विचार करावा कमीत कमी आपली पात्रता किती, आपली लायकी किती, आपली क्रेज काय. अरे तो माणूस कुठे वर्ष महिन्याला 90-80 कीर्तन करणारा माणूस आहे तो रोज 3 एनी टाइम. आणि एवढा समाज प्रिय असणारा. बरं विशेष आहे त्या माणसाचं. महाराज राजकारणी लोकांच्या सभेला माणसं बोलून येत नाहीत. आले तरी परत ती बोंबलत येतं. 500 ठरलं होतं 200 दिले 300 आणले मधल्यानीच. पण ह्या माणसाचं रातच्या 12 वाजता कीर्तन ठेवा, नांगरटात कीर्तन ठेवा. 5-5 किलोमीटर गाव नसतं जवळ पण 10,000 5,000 समाज हजारो समाज जमा होतो. ही ताकद आहे. आणि असा वक्ता होण्याकरता हजारो वर्ष जावं लागते. त्यावेळेस निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराज सारखा वक्ता तयार होत असतो. आणि लोकांनी त्यांच्यावर कमेंट केला. पुन्हा बी कमेंट करा इंदोरीकर महाराज काल बोलून गेले तुम्ही माझ्यावरती किती बोला वैयक्तिक मी सहन करीन पण कुटुंबापर्यंत जाण्याची गरज नाही लोकांना, परिवारापर्यंत. आणि कसं असते एका मुलीचा बाप त्या मुलीवर जर टीका केली तर सहन करू शकत नाही. लक्षात येते का बघा. स्वतःवर किती करा, स्वतःला तो घाण ठेवीन पण मुलीच लग्न करीन. पण स्वतःवर कितीही त्रास झाला तो सहन करतो पण मुलीवर. इंदोरीकर महाराजांनी ते तुम्ही कीर्तन ऐकून घ्या युट्यूबवर स्पष्ट सगळं सांगितलं. लोक एवढे नीच पात्रतेला गेले, एवढे नालायक विचार आहेत लोकांचे. अरे त्या माणसाकडे पैसा आहे, तो माणूस खर्च करतोय, आपल्या काय पोटात दुखतंय. अरे ज्यांनी गावं धुवून हल्ली त्यांच्या तुम्ही पुढं पुढं करणारी माणसं आणि हे संप्रदायाचं काम करतोय माणूस. आज लोक सुधारतात. कीर्तनाला न येणारे माणसं आज कीर्तनाला येतात इंदोरीकर महाराजामुळे. आणि ज्यांनी गावाची गावं धुवून हल्ले ते नेतो लोकांनी त्यांच्या पुढे आपण गोंडा गोळतो. त्यांच्यावर कधी कमेंट केली का, त्यांच्यावर कधी बोललोत का, नाही. पण एक चांगलं वारकरी संप्रदायाचा माणूस काम करतोय त्याच्यावर मात्र लगेच बोट केलं, ही चुकीची गोष्ट आहे. ही निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकरांची महाराष्ट्राला गरज आहे. आणि आम्ही तर हजारो कीर्तनकारांचा असं म्हणणं आहे संप्रदायामध्ये महाराजांनी घेतले निर्णय असा काही चुकीचा घेऊ नये. महाराजांनी कीर्तन चालू ठेवत का ती काळाची गरज आहे आणि समाजाला त्यांच्या कीर्तनाची गरज आहे. विठ्ठल मुद्दा एवढाच आहे काय, देवाची सत्ता काळावरही आहे, काळाची सत्ता देवावरती नाही. महाराज मी कायम सांगत असतो एवढा प्रभू भावे 3 दिवस श्रेष्ठ सांगितले ती आपण चिंतन करण्याच्या अगोदर त्या भगवंताचं नामचिंतन करून उर्वरित राहिलेल्या वेळेमध्ये आपण राहिलेलं अभंगाचं चिंतन पाहू. वरती हात करा सगळ्यांनी एकदा. झाला आता 20-25 मिनिटांमध्ये कीर्तन आपण समाप्त करू. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी हरी विठोबा रखुमाई कुंडली कवरदारी भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की बोलो रे भाई सब संतन की जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सत्तेच्या बाबतीत देव एवढा मोठा आहे, आकाराच्या बाबतीत देवाच्या एका अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक निंदागरी. आकाराच्या बाबतीत पण देव एवढा मोठा आहे, सत्याच्या बाबतीत पण देव एवढा मोठा, चातुर्याच्या बाबतीत पण चतुरातो शिरोमणी गुण लावण्याच्या ठिकाणी. अर्थात भगवान परमात्मा प्रत्येक बाबतीत एवढा मोठा आहे. म्हणून भगवंताचं वर्णन करताना अभंगाच्या पहिल्या
दृष्टी राहावी. एवढा मोठा भगवान परमात्मा असताना भक्ताच्या हृदयामध्ये राहतो. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आवाज द्या. एवढा मोठा भगवान परमात्मा असताना भक्ताच्या हृदयामध्ये राहतो. संत कायम सांगतात, शास्त्र सांगून गेले, 3 देवाला कधी विसरू नका. पहिले देवता ग्रामदेवता, दुसरी देवता कुलदेवता, तिसरी देवता पितृदेवता. इथून पुढचं कीर्तन थोडं 15 मिनिटं लक्षपूर्वक आहे का. ग्रामदेवता, कुलदेवता, पितृदेवता या 3 देवतेला कधी विसरू नका. का विसरायचं नाही. ग्रामदेवता श्रेष्ठ सांगितली. ज्या देवाच्या जीवावरती आपण गावामध्ये राहतो त्या देवाला कधी विसरायचं नाही. गावाच्या बाहेर पडत असताना त्या देवाचं दर्शन घेतल्याशिवाय गावाच्या बाहेर पडायचं नाही. नाही घेता आलं दर्शन, कमीत कमी मनातली मनात घरातून त्या देवाचं स्मरण करायचं आणि मग गावाच्या बाहेर पडायचं. कारण परत तुम्हाला गावात आणायची नाही ही ज्याच्या हातात त्याला ग्रामदेवता म्हणतात. ग्रामदेवता श्रेष्ठ सांगितली. दुसरी देवता कुलदेवता. कुलदेवता का श्रेष्ठ सांगितली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, खंडोबा देवी कोणाच्या वेगवेगळ्या कुलदेवता असतील, वर्षातून एकदा तरी कुलदेवचं दर्शन घेतलं पाहिजे. आपण घेतो कधी झालं का. आमच्या भावी आयुष्यामध्ये संतती संपत्ती सुख ऐश्वर्याची वृद्धी याच्याकरता आपण कुलदेव दर्शनाकरता जातो. वर्षातून एकदा तरी दर्शन घेतलं पाहिजे. कुलदेवता श्रेष्ठ आहे, शास्त्र आपल्याला शिकवते. तिसरी देवता पितृदेवता. सगळ्यात खतरनाक देवता कोणती असेल तर पितृदेवता. का पितृदेवता श्रेष्ठ सांगितली. समजा या परिवाराने ठरवलं असतं, या बाबांचे पोपटराव रावसाहेब पाटील यांचा परिवार आहे, पाठीमागं 4 मुली, त्यांच्या मुलींनी ठरवलं असतं काय करायची. नाही करत आम्हाला वर्षश्राद्ध, नाही आम्हाला कीर्तन ठेवायचं, नाही आमच्या दारात टाळ वाजवता, नाही आम्हाला लोकांना अन्नदान करायचं, आमच्या दारात नाही पात्र उठवायचे, नाही ब्राह्मण बोलायचे, नाही पिंडदान करायचं. काय होतं, केलं म्हणजे मेलं म्हणजे माती झाली. इथं केलं नाही का वरती धोराधोराने पोचतं का, असं कुठं असतं असं म्हणतात लोक, बरेच लोक. त्यांनी ध्यान करून ऐका थोडा वेळ. इथं केलेलं त्यांच्या नावाचं क्रियाक्रम वरती पोहोचतं म्हणजे पोहोचतं. कसं पोहोचतं, सरळ सरळ उत्तर आहे. झालं काय असतं, समजा हे नाहीच केलं तर लोक सहज बोलून जातात. इथं केलेलं का वरती पोहोचतं का, पोहोचतं. कसं पोहोचतं, समजा तुमचा मुलगा किंवा मुलगी मुंबई पुण्याला शिकण्याकरता आहेत, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय, 1 लाख रुपयाची अत्यंत गरज आहे. एका तासामध्ये 1 लाख रुपये मिळले तर ऑपरेशन होईल, अन्यथा ऑपरेशन होणार नाही. फोन आला तिकडनं, तुम्ही काय करता, शांत बसा, माझ्या पाठीवर मारा पण माझ्या पोटावर मारू नका, थोडा वेळ थांबा, थोडं शिजू द्या माझं, ऐका ध्यान करून. समजा फोन आला तुम्हाला आणि 1 लाख रुपयाची अत्यंत गरज, तुम्ही काय करता, बँकेमध्ये जाता, 1 लाख रुपये काढता आणि बॅग घेऊन एसटीच्या मार्गे पुण्याला जाता. बरोबर ना, बरोबर आहे का चुके, बरोबर आहे. तरी बरोबर म्हणतात लोक. बाबा आता म्हणतो फोन पेला टाक, मग फोन पेला टाकायचं काही स्टीन जायचं. बोला, मागच्या गाड्यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही म्हणता तसं करू, बोला ना. तुम्ही बोललं तर कीर्तन होते. हा बघा, मी उक्त घेतल्यासारखं कुठंच करीत नाही. बोला पटकनी, कसं करायचं, फोन पेने पाठवायचं काय इष्टीन न्यायचं, फोन पेन टाकायचं. वा वा वा. तुम्ही म्हणता महाराज तुमच्याकडे पाहिलं असं वाटतंय बा तुम्ही सुशिक्षित 2025 मध्ये शिकलेली माणसं, तुम्ही म्हणता इष्टीन जायचं. अहो आमच्याकडे मोबाईल आहे, एक बटन दाबलं टिंग टॉंग गेले 99,000 वन टाइम जाते. बरोबर का नाही. मग आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, हिथून काय पाईपलाईन आहे का, हिथून पैसे टाकले तिथे निघले, इथं एक बटन दाबलं 1 लाख रुपये तुमच्या समोर आहेत बँकेतून काढलेले पैसे, आणि एक बटन दाबलं की तिथं पैसे निघले आणि त्याचं ऑपरेशन झालं. ही कसलंय, तो म्हणला ही अदृश्य रेंज आहे. मूर्खा म्हणलं मग ही बी अदृश्य रेंज आहे. हिथं पण त्या पिंडांवरती वेदातल्या मंत्रांच्या रुचींचं गायन होतं. आपलं हिंदू धर्मशास्त्र ग्रंथ शिकवतंय त्या वेदांच्या रुचींचं गायन त्या पिंडांवर मंत्र उच्चार होतो, आणि त्या मंत्र उच्चाराद्वारा हिथं केलेलं कर्मवरती पोहोच होतं म्हणजे होतच. हा पहिला मुद्दा. शास्त्राने 4 दोष सांगितले. पहिला दोष वास्तु महात्म्य वास्तु दोष, दुसरा दोष संघ महात्म्य संघ दोष, तिसरा दोष अन्न महात्म्य अन्न दोष, आणि चौथा दोष पितृ महात्म्य पितृदोष. सगळ्यात खतरनाक जर कोणता दोष असेल तर पितृदोष. ज्यांना झाला त्यांना विचारा. महाराष्ट्रातील 75 जनता त्रस्त आहे पितृदोषाने. सगळ्यात जास्त पैशावरील लोक समोर बोलतात, पाठीमागे फोन करून विचारते. तुम्ही म्हणता महाराज मी तर काय सांग, हातात घेतलेला घास सुद्धा तुमच्या मुखामध्ये जाण्याची शाश्वती नाही का, एवढे पितृ खतरनाक आहेत. पितृदोष होतो का, सगळ्यात तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न असणार. मग महाराज एवढा जर पितृदोष खतरनाक आहे मग पितृदोष होतो का. बरोबर, पितृदोष का होतो ह्याची कारण सांगतो 2, ध्यान करून नाही का. पितृदोष का होतो, आपल्या घरातून जर एखादा व्यक्ती गेला,
ध्यान करू नाही का? आपल्या घरातून जर एखादा माणूस गेला, त्या व्यक्तीचं जर दशक्रियाचं पिंडदान जर चुकलं आणि वर्ष श्राद्ध म्हणजे ब्रह्मश्राद्धाचं पिंडदान जर चुकलं तर पितृदोष लागतो. म्हणजे आपल्या घरातून गेलेल्या माणसाचं दशक्रियाचं पिंडदान कधी चुकू देऊ नका आणि वर्ष श्राद्ध म्हणजे ब्रह्मश्राद्धाचं पिंडदान कधी चुकू देऊ नका. पितृदोष लागत नाही ह्याचे जर पुरावे तुम्हाला पाहिजे असतील तर तुमच्या मुला मुलींची जन्मकुंडले उचकान बघा काय निघतं. 17 प्रकारच्या शांती निघतात, 9 प्रकारच्या शांती स्पष्ट दिसते, 10वी शांती दिसत नाही. त्रिपिंडी नावाचा दोष निघतो, मंगळागौरी, काल सर्वयोग, नारायण नागबली आणि 17 प्रकारच्या संत्यात त्रिपिंडी नावाचा दोष लागतो. हा त्रिपिंडी नावाचा दोष काढण्याकरता शास्त्राने आपल्याला उपाय सांगितला. महाराज आम्ही इथून कसं आहे 2025 मध्ये जगणारे आपण माणसं आहे. आपल्या मुलीचं लग्न जमत नाही, वय होऊन गेलं, मुलांना नोकऱ्या लागत नाहीत, 30, 35, 40 वय होतं. मग इथून पुढे आपण जन्मकुंडला घेतो, बामणांच्या दारात फिरतो, महाराज लोकांच्या दारात फिरतो. मग ह्याच्या अगोदर आपल्याला कळू नाही. त्रिपिंडी नावाचा दोष काढण्याचे शास्त्राने आपल्याला उपाय सांगितले 2. जो गरीब माणूस आहे, रोज भाकरी दिवसभर काम मजुरी करतो, संध्याकाळी भाकरी करतो, अशा गरीब माणसाकरता शास्त्राने उपाय सांगितला. आता तुम्हाला अजून माहिती फोड करून सांगतो. एवढा मोठा मंडप, हे महाराज लोक, हे टाळकरी, गायक, वादक, एवढा खर्च वर्षाला करावाच लागतो. हे तुम्हाला सांगितलं कुणी? तुम्हाला दोन्ही मुद्दे पटून तुम्ही म्हणता ब्राह्मण लोकांचा आणि महाराज लोकांचा धंदा आहे म्हणून आपल्याला अजिबात नाही. 100 रुपयामध्ये हा विधी तुम्ही करू शकता. फक्त माझं सोजवळ मत आहे, हा विधी चुकू देऊ नका. जो गरीब माणूस आहे, भाताचा पिंड तयार करता, त्यावरती दही टाकायचं, तो भाताचा पिंड घराच्या पूर्व दिशेच्या कोपऱ्यावरती ठेवायचा. 11:32 पासून 12 वाजेपर्यंत जर काक स्पर्श झाला पूर्व दिशेकडून तर त्रिपिंडी नावाच्या दोषातून मुक्तता सांगितलं. कधी वाचलं आपण? कधी शास्त्र पाहिलं नाही. जो श्रीमंत माणूस आहे त्याच्याकरता 2.5 तासाची पूजा सांगितली त्रिवेणी संगमावरती. पण कसं आहे, हे का करायचं ह्याच्या मागचे काही कारण आहेत. आमच्या गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ त्यांनी आमच्या करता काहीतरी आयुष्यभर करून ठेवलंय, यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हे केलेला गेला खरं टोप आहे. त्यांच्या नावानं आम्हाला अन्नदान करायचंय, त्यांच्या नावाने आम्हाला ज्ञानदान करायचंय. त्यांनी आमच्या करता काहीतरी करून ठेवलंय, ही मनामध्ये असलेली कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याकरता हा केलेला खटाखटोप आहे. विठ्ठल परवा दिवशी पुण्यामध्ये एका जणांनी माया देखत उक्ता धावा दिला बामणाला. उक्ता बामण म्हणला 10,000 लागतील. ते म्हणला 20,000 घे. कावळा तू चाल. ते म्हणला कावळा मी चालतो, सगळं उक्त करतो, पण 10 वेळा टकलं कुणाचं करू? ते म्हणला ज्याचं कीर्तन फुले त्याचं कर. म्हणजे आलं का परत आमच्या, म्हणजे माणूस तुमचा चंपी आमची करता का? हे एवढं मोठं सोपं राहिलं ना, एवढं मोठं. आता मला विशेष वाटते आनंद की 4 मुली आणि बाबांना मुलगा नाही, पण मुलगा नसूनही त्यांच्या बंधूंचं, त्यांच्या पुतण्यांचं एवढं प्रेम आहे की त्यांनी मुलींना सहकार्य करून एवढा मोठा कार्यक्रम केला. या परिवाराकरता टाळ्या वाजव सगळ्यांनी. एवढी सोपी गोष्ट नसते. कुणी नाही खात कुणाला, सगळे लोक आपल्या वाटोळ्यावर असते, आपल्याला का माहित नाही का? पण एवढं असून सुद्धा 4 मुली 4 गावाला देऊन आज आजी पाठीमागं आहेत आणि त्यांचे पुतण्यांचं नाव आलं माझ्या समोर. आमचे त्यांचे विलास भाऊ असतील, या सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम आपल्या भावाचा कार्यक्रम केला. ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ गोष्ट कोणती नाही. हा कार्यक्रम सार्थकी लागला एवढं म्हणता येईल. विठ्ठल आपला मुद्दा इथं चाललाय. त्रिपिंडी नावाची दोषातून मुक्त सांगितली. महिला मंडळ तुम्ही देवपूजा करता. झालं माझं 15 मिनिटं कीर्तन राहिले. तुम्ही देवपूजा करता बरोबर. 1 दिवस देवपूजा केली, 2 दिवस नाही केली, 3 दिवस नाही केली, 5 दिवस नाही केली, देव काही करीत नाही. ध्यान करून ऐका. पण 2 विधी जर आयुष्यात चुकले तर पित्र मात्र कोणाला सोडत नाहीत. ध्यान करून ऐका जा. त्रिपिंडी नावाचा दोषातून मुक्तता सांगितली. पिंडदान करा, ज्ञानदान करा, अन्नदान करा. त्या व्यक्तीच्या प्रीत्यता आपण हे सगळं करतो. महाराज तुम्ही म्हणतात देवाकडे काही मागू नका, देव कुणाला काही देत नाही. कारण घेसी तेव्हा देसी, ऐसा असी उदार. भगवान परमात्मा अगोदर घेतो मग देतो. तुम्ही म्हणता महाराज संसारामध्ये आम्हाला सुख पाहिजे, संपत्ती पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 5 नाही 10 दिवस तुम्ही देवपूजा करू नका. देव तुम्हाला काही करत नाही आणि देव तुम्हाला फुकटामध्ये काही देत बी नाही. देव देतो, पण कधी देतो? घेसी तेव्हा देसीन, ऐसा असी उदार. भगवान परमात्मा अगोदर घेतो आणि मग देत असतो. भगवान परमात्मा अगोदर घेतो मग देतो. मग आम्हाला फुकटामध्ये आजी बसा, आजी आजी, ओ आजी बसा 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 बसा. बाबा विक्षेप करू नका फक्त कीर्तनात. तुम्हाला एकच वाक्यात सांगतो, मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो.
गावामध्ये मशानभूमीमध्ये आपण माणसांना अग्निडाग देतो, बरोबर? शहरामध्ये मशानभूमीमध्ये देतो. मग आता प्रत्येक वर्षाच्या निमित्ताला आपण मशानभूमीत नैवेद्य दाखवायला जातो का? हे अजून शास्त्रच कोणाला माहित नाही. माझ्या विरहित ब्राह्मणांना जाऊन विचारा. त्या ठिकाणी नैवेद्य ही फक्त आता परंपरा आहे म्हणून चाललेत, नाही तर ह्याचा आणि त्याचा काही संबंध नाही. इथं मंत्र उच्चार झालाय, इथं पिंडदान झालंय, त्या पिंडावरती मंत्रांच्या रुचींचं गायन झालंय. कळायला लागले का? हित झालंय सगळं, पण एक परंपरा पडली रूढी म्हणून ते चाललेत ना. तुम्हाला पुरावा दिला, शहरामध्ये आपल्या गावामध्ये मशानभूमीत एकाच जागेवर 10 जणांचे होते, मग आपण तिथं जातो का नैवेद्य दाखवायला? विडल ह्याच्यात होतं काय? आम्ही एवढा आटापिटा करून दिवसभराचं कीर्तन ह्या रंगाला आणायचं आणि लोकांनी उठून हे तर सगळं, म्हणजे हे होऊ नये म्हणून तुम्हाला बसवलं, बाकी काही नाही. ऐका आता मुद्दा आपला कुठं चालला होता माझ्या ध्यानात करत नाही. माग माझा ऍक्सिडेंट झाला तेव्हापासून दिसाय बी कमी झाले, चिल्लर अजिबात दिसत नाही, फक्त नोटा दिसतात. ऐका ध्यान करून, आपला मुद्दा हिथं चाललाय. महाराज, आम्हाला देव जर काही देत नाही तर आम्हाला आमच्या प्रपंचामध्ये संसारामध्ये सुख पाहिजे, संपत्ती पाहिजे, संतती पाहिजे, ऐश्वर्य पाहिजे, समाधान पाहिजे. तुकोबा कोण देईल आम्हाला? फुकटामध्ये संपत्ती, संतती, सुख, समाधान कोण देईल? तुकोबाराने 5 अभंग कीर्तन एका भंगाला स्पर्श करून जाईल. ऐका लक्षपूर्वक, अख्ख्या कीर्तनाचा सार आता ह्या प्रमाणामध्ये. तुम्हाला फुकटामध्ये तुमच्या संसारामध्ये तुमची जर भरभराटी करायची असेल तर कोण देईल? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण विच्छिती तया कुळा. तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं जर कल्याण व्हायचं असेल तर तुमच्या पितरांच्या आशीर्वादाने, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. पितृ म्हणजे कोण? पित्र म्हणजे आपले आई वडील. पित्र म्हणजे कोण? पित्र म्हणजे आपले आजी आजोबा. बस, फक्त तुमच्या आई वडिलांची सेवा करा ना आजी आजोबाची सेवा करा, तुमचं कल्याणच झालं म्हणून समजायचं. पित्र म्हणजे कोण? तुका ते म्हणतात, महाराज आम्हाला पुरावा द्या. उदाहरण देतो, ऐका. समजा एखाद्या घरातला एखादा म्हातारा माणूस गेलं आणि म्हातारा माणूस जायच्या टायमाला त्या घराला साधं घर आहे, राहायला बंगला नाही, फिरायला गाडी नाही, पैसा नाही, प्रॉपर्टी नाही, गरीब परिस्थिती. म्हातारा गेलं आणि 1-2 वर्षाच्या आतमध्ये नसलेली श्रीमंती आली, बंगला नव्हता, बंगला झाला, फिरायला गाडी आली, पैसा आला, सगळं व्यवहार व्यवस्थित चालू लागले. म्हातारे माणसं, टोप्यावाले फेट्यावाले माणसं म्हणायचे, म्हाताऱ्याने माग वळून काय? म्हाताऱ्याने माग वळून बघितलं. याचा अर्थ काय? ह्याचा अर्थच हेवय, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याण विच्छिती तया कुळा. तुमचं जर कल्याण करत असेल, पोरा सोनाला मी कायम सांगत असतो, बस तुमच्या आई वडिलाची सेवा करा, आजी आजोबाची सेवा करा, बस ही 2 माणसं तुमचं कल्याण करतील. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण विच्छिती तया कुळा. मग महाराज, तुम्ही सांगता आई वडिलाची सेवा केल्याच्या नंतर कल्याण होईल, पण आम्हाला हे दृष्टांत पटला नाही. अजून दुसरा सांगा. सांगतो, पंढरपूरला ह्यातलं कोण कोण गेले? वर बोट करा. 1 2 3 4 5 20 25. बाकीचे गेले नाहीत का? मरायच्या ते जाऊन या एकदा, बरं असतं जरा. आता ध्यान करून, पंढरपूरला जे सगळे गेलेत, तुम्हाला माझी विनंती, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. इथून गेल्याच्या नंतर डायरेक्ट आपली गाडी पांडुरंगाच्या देवळासमोर जाते आणि पांडुरंगाचं आपण दर्शन घेतो, बरोबर? चूक. मग अगोदर चंद्रभागे स्नान, अगोदर चंद्रभागेचं स्नान करायचं आणि एकदा आंघोळ केली की डायरेक्ट पांडुरंगाकडे पळत पळत जायचं, दर्शन घ्यायचं, बरोबर का? काय लागले? मग काय करावं लागते? पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं. बर, आता आपण गेलो पांडुरंगा करता, पुंडलिकाचा काय संबंध आला मधीच त्या? बर, जाऊ त्याच्या दर्शनाला. पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं कशा करता? मीच सांगतो तुम्हाला. किंवा पुंडलिकामुळे पांडुरंग तिथं आलाय. युगे 28 विटेवर उभा, मांगी रुखमाई दिस देवी शुभा. पुंडलिकाच्या भेटीसाठी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. अर्थात त्या पुंडलिकाच्या साठीच पांडुरंग परमात्मा 28 युगापासून विटेवरती उभा आहे. ऐसा कैसा पुंड्या धीट मागे भिरकाविली वीट. त्या विटेवरती उभा राहा म्हणला, माझं काम चालू. मग पुंडलिकासाठी पांडुरंग परमात्मा तिथं आला. मग पुंडलिकाने असं काय केलं की पांडुरंगाला तिथं यावं लागलं? बोला की. आता काय दात खेळ्या बसल्या काय? बोला की, काय केलं? वा, आई वडिलांची सेवा केली. मग आई वडिलांची सेवा केली म्हणून तिथं पांडुरंग आला, ही बी तुम्हाला माहिती. तुम्ही येडेवाणी करता घरी गेल्यावर. अरे जगाचा बाप त्या पुंडलिकासाठी युगे 28 युगापासून त्या विटेवरती उभा आहे का? पुंडलिक म्हणला, हे बघ तू आजचीन पांडुरंग नाचतीन लय मोठा देव, मला माहित नाही, माझ्या आई वडिलांची सेवा चालली, तोपर्यंत ही वीट फिकली, ह्या विटेवरती उभा राहा. कोणाची ताकद आहे? आई वडिलांच्या सेवेची. तसाच पांडुरंग उभा राहिला आणि जेव्हा पुंडलिकाची सेवा आहे तेव्हा पुंडलिक म्हणला, मी तुझ्याकडे येईन. कळायला लागले का? मग आई वडिलांची सेवा केल्यामुळं जर जगाचा बाप त्या पुंडलिकासाठी तिथून उभा राहत असेल, तुमच्याच आई वडिलाच्या नावावर तुम्ही एवढा मोठा
खर्च केलाय, ज्ञानदान केलंय, अन्नदान केले, वस्त्रदान केले, तुमच्या दारामध्ये आज 4 माणसं जेवतील, मग तुमच्या घराण्यावरती पांडुरंग परमात्मा कृपा का करणार नाही? का करणार नाही? मग तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याण विच्छिती तया कोणा. तुमच्या आई वडिलांच्या आजी आजोबाच्याच आशीर्वादाने तुमचं कल्याण होणे कायम ध्यानात ठेवायचं. तो कोपरायचा पुरावा ह्याला माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. आणि अजून पुढचं सांगतो, म्हणजे ही बी माहिती असावं तुम्हाला, आई वडिलाच्या आशीर्वादाने कल्याण होतं, पण लोक म्हणतात आई वडिलाचा शापच लागत नाही. चूक चांगला खरखरून लागतो जर त्यांची सेवा नीट नाही झाली तर. नीट ध्यान करून ऐका, जर त्यांचा शाप लागला तर काय होतं त्याचा मी पुरावा देतो ना. ऐका आता, लोक म्हणते अरे बापाने किती कमवलं, आजाने किती इज्जत कमवली, पोरांनी खानदान संपवलं, म्हणतात का नाही? याला पुरावा आहे माझ्यापाशी. कोणता? अहकटा त्याची करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. तुकोबरा म्हणतात पितरांनी का जर बोट मोडायला सुरुवात केली वरून, जर पितरांची हित हाल झाली, आई वडिलांची नाही सेवा केली आजोबाची आणि ते गेले, त्यांच्या मनात रोष राहून जर वरून त्यांनी बोट मोडायला सुरुवात केली, अहकटा त्याची करीती पितर. अहकटा म्हणजे बोट मोडणे. अहकटा त्याची करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. त्या घरामध्ये असं पोरग जन्मलं तर सुपडा साफ करून टाकतं. हे कशाचे परिणाम आहे? पितृदोष. विठ्ठल महाराज, तुम्ही आम्हाला सांगता पिंडदान करा, ज्ञानदान करा, अन्नदान करा, पण तुमच्या संत परंपरेमध्ये संप्रदायामध्ये कुणी पिंडदान अन्नदान केलंय का? मग तुम्ही आम्हाला सांगा, केलंय? कोणी केलंय? 375 वर्ष होऊन गेली तुकोबारांना. किती वर्ष होऊन गेले? 375 वर्ष. 375 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबारांनी पिंडदान केलं. एका पिढीचं नाही केलं, 7 पिढ्याचं केलं. 8वी पिढी जगद्गुरु तुकोबारांनी. कोणत्या 7 पिढ्यात लिहून घ्या. पहिली पिढी विश्वंभर बाबा, हरी महाराज, विठोजी महाराज, पदाजी महाराज, शंकर महाराज, कान्होबा महाराज, बोल्लोबा महाराज. 8वी पिढी जगद्गुरु तुकाराम महाराज. 7 पिढ्याचं पिंडदान जगद्गुरु तुकोबारांनी केलं. मग अभंग तयार झाला. पिंड पदावरी दिला आपुले करी, माझे झाले गयावर जन, पिटले पितरांची ऋण. पितरांच्या ऋणातून जर उतराई व्हायचं असेल तर हे पिंडदान अन्नदान ज्ञानदान त्यांच्या प्रित्यर्थ करावं लागतं. जगद्गुरु तुकोबारे शिकून गेले. तुम्ही म्हणता महाराज तुम्ही लय अलीकडचं सांगितलं, 375 वर्ष म्हणजे 400 वर्षापूर्वी सांगितलं. थोडं पलीकडे जाऊन सांगा. थोडं पलीकडे चला. त्यांच्या अगोदर एक संत होऊन गेले, माझे ज्ञानोबराय. ज्ञानोबरायांना 750 वर्ष होऊन गेले जन्म झाला ज्ञानोबरायांचा. आता 15 ऑगस्टला ज्ञानोबरायांचा 750वा वाढदिवस होता. ज्ञानोबरायांनी, मी आळे फाट्याहून संगमनेर नाशिकचं कीर्तन करून येत असताना आळे फाट्यावरती कोणाची समाधी? रेड्याची समाधी. बरोबर. ज्या रेड्याच्या मस्तकावर ज्ञानोबरांनी हात ठेवला त्या रेड्याला तिथं समाधी दिली. कुठं? आळे फाट्यावरती. आळे फाट्यावरती येत असताना दर्शन घेतलं आम्ही त्या रेड्याचं. दर्शन घेतलं आणि त्या कमिटीने आमचा सत्कार केला आणि सांगितलं महाराज हे बघा ही ज्ञानोबरांनी त्या रेड्याला दिली समाधी. मग ज्ञानोबरांनी त्या रेड्याचं पिंडदान ज्या ठिकाणी केलं ती जागा सुद्धा आम्हाला दाखवली. अर्थात ज्ञानोबरांनी पिंडदान केले 750 वर्षापूर्वी त्या रेड्याचं. तुकोबारांनी पिंडदान केले 7 पिढ्याचं. आता हे झालं 700-800 वर्षापूर्वीचं. ह्याच्या अगोदरचं हिंदू धर्मशास्त्रातलं सांगतो. माझ्या वाचनानुसार रामायणाला जाऊन 11 लाख वर्ष झाली. आता रामायणात बरेच प्रकारचे, वाल्मिकी रामायण, तुळशी रामायण, बरेच प्रकारचे. 11 लाख वर्ष झाले. प्रभू रामचंद्राचे वडील राजा दशरथाचं पिंडदान झालं. कुणी केलं? वा, सीतामातेने केलं. बरोबर. सीतामातेने रामप्रभूंच्या म्हणजे सासऱ्याचं, रामप्रभूंच्या वडिलांचं, दशरथ राजाचं पिंडदान केलं. कोणत्या नदीच्या पात्रात केलं? फल्गू नदीच्या पात्रात केलं. त्याच नदीच्या पात्रामध्ये अहिल्यादेवी होळकरांना सुद्धा पिंडदान केलं. राजमाता अहिल्यादेवी होळकर त्यांनी सुद्धा पिंडदान केलं फल्गू नदीच्या पात्रामध्ये. 11 लाख वर्षापूर्वी रामायण होऊन गेलं. जगाचा बाप प्रभू रामचंद्रन त्यांच्या वडिलाचं पिंडदान सुद्धा त्यांनी करावं. ज्ञानोबरांनी रेड्याचं पिंडदान करावं. तुकोबारांनी 7 पिढ्याचं पिंडदान करावं. आणि तुम्ही आम्ही केलं म्हणून काय झालं? थोडे शिकले लोक लगेच येड्यावानी सुरू करतात. असं कुठं असतं का? मेलं म्हणजे माती झाली. थोडं ज्ञान येतं, थोडं पुण्या मुंबई इकडे तिकडे थोडा पैसा आला की लोक येड्यावानी करतात. लोक म्हणतात शिकला ते टिकला. शिकला ते टिकला नाही. संत विचारासमोर जो वाकला तेव्हाच टिकला. विठ्ठल झालं 5 मिनिटांमध्ये 7-8 मिनिटांमध्ये आपण समाप्त करायची. एक शेवटचा प्रश्न तुमच्या समोर मांडतो आणि सेवा समाप्त करतो. श्रीगोंद्याच्या पलीकडे चिंबळा नावाचं गाव आहे, येळपणे चिंबळा. तिथं माझं कीर्तन झालं. एक वकील साहेब माझ्या कीर्तनाला बसले. त्यांनी एक मला प्रश्न विचारला. तेवढ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या समोर देऊन जातो. म्हणजे महाराज तुम्ही कीर्तनामध्ये सांगितलं पिंडदान करा, ज्ञानदान करा, हे करा ते करा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, मेलेला माणूस वरून आशीर्वाद देतो, घराण्याचं कल्याण होतं. म्हणलं होतं, पण तो म्हणला आत्मा हाईच का नाही ह्याच्यावर माझा प्रश्न आहे. काय म्हणला वकील साहेब? म्हणले त्यांना एक उत्तर दिलं होतं. तेवढं उत्तर तुम्ही बी घरी घेऊन जा. तुमच्याकरता माहिती करता सांगतो.
त्यांना मी सांगितलं साहेब आता बाकीचं सगळं होतं फक्त आत्मा आहे की नाही एवढं तुम्हाला सिद्ध करून देतो मग बाकीच्या प्रश्नांचे उत्तर मिळतील तुम्हाला. 1962 साली चीनचं आणि भारताचं युद्ध झालं सगळ्यांना माहिती, जुन्या माणसांना सांगता येईल. इथं सैनिक क्षेत्रात कोणी काम केलेलं व्यक्ती आहे का एखादा? क्या बात, टाळी वाजवा त्यांच्याकरता. म्हणजे मिलिटरीमध्ये काम केलं तुम्ही, वा, आनंदाची गोष्ट आहे. आता माझ्या विश्वास नसेल तर त्यांना विचारा. माझं फार प्रेम आहे महाराज जवानावरती, कारण या जगामध्ये अरे स्वतःचं घर गळत असून जो पावसाची अपेक्षा करतो ना त्याला शेतकरी म्हणतात, ऐका. आणि सगळ्यात जास्त मिलिटरीमध्ये, जवानामध्ये, सैन्यामध्ये जर कुणाची मुलं असतील तर शेतकऱ्याची मुलं आहेत. आहे का एका तरी आमदाराचा खासदाराचा मुलगा? अजिबात नाही. श्रीमंताचे नाही, मग बिल्डरचे, कॉन्ट्रॅक्टदाराचे, सामाजिक, अजिबात नाही. मग सगळ्यात जास्त शेतकरी माणसाचे पोर आहेत मिलिटरीमध्ये. देश सांभाळते आज ते, त्यांच्या छातीवरती गोळ्या घेतात. अरे ते तिथं उभे आहेत म्हणून आपण इथं झोपतो, ते जागेत म्हणून आपण इथं झोपतो, ते असतं बंदूक घेऊन उभे आहेत म्हणून आज आपण इथं कीर्तन करतो. नाही तर काय मजा आली आपली कीर्तन करण्याची. हे सगळं श्रेय जर कोणाला असेल ना तर फक्त जवानांना आहे, मी कायम सांगत असतो. आणि त्याच तोला मला तर दुसरा व्यक्तिमत्व म्हणजे फक्त या भारत देशामध्ये शेतकरी, शेतकरी आणि जवान. जय जवान जय किसान, ही दोन सोडून बाकीचे काय नाही. हे बघा तुम्ही राजकारणाचे एखाद्या आहे का आमदाराचं पोरग मिलिटरीमध्ये? कशाला आहेत ते? देश लुटायला आहेत का? आणि ते तर म्हणतात आम्हाला देशाची काय करायची, सेवा करायची. आला का तुम्हाला सेवा करायची? मग इथं बसून एसीच्या खुर्चीमध्ये तिकडे जावा ना, बाउंड्री बघा जरा कसं आहे. ऐका, 1962 साली चीनचं आणि भारताचं युद्ध झालं. तर युद्धामध्ये एक नाव सांगतो, जसवंत सिंग. जसवंत सिंग नावाच्या सैनिकानं 300 जणांची टोळी अडून धरली होती चिनी सैनिकांची, एकट्या जवानानं. आपल्या जसवंत सिंग नाव होतं, 22-23 वय होतं त्यांचं. त्यांनी अशी 6 गन रायफल मधून फायर करत होता एकटाच जवान. 300 जण अडून धरले होते. पण काय झालं, 72 तास एकटा जवान लढला. जसवंत सिंग नाव होतं त्यांचं. 72 तास लढना. पण कसं असतं, किती केलं तरी माणसाचं एक शरीर असतं, त्याची एक मर्यादा असते, कॅपॅसिटी असते शरीर चालण्याची, त्याच्यामध्ये ऊर्जा असते. 72 तास एकटा 300 जणांना लढल्याच्या नंतर ते शहीद झाले. कुणी म्हणतात त्यांचं शरीर उडून नेलं, कुणी म्हणतात फाशी देऊन मारलं. समजा ते शहीद झाले. शहीद झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, 1962 साली आपल्यातून निघून गेले जसवंत सिंग. पण आजही चीन बॉर्डरवरचे सैन्य आपले जवान म्हणतात, आजही ते आम्हाला घोड्यावरून फिरताना भारताच्या सीमेचं रक्षण करताना दिसतात. ही ताकद आहे बरं का जवानाची. आजही हे तर नवल नाही. 1962 साली गेलेत आपल्यातून आणि आज रोजी त्यांची पेन्शन चालू आहे. बघा, माणूस जिवंतपणे प्रमोशन मिळत नाही माणसांना, मेल्यानंतर केंद्र सरकारने त्यांचं प्रमोशन केलंय आणि आज तारखेला सुद्धा त्यांची काय चालू आहे, पेन्शन चालू आहे. 1962 पासून. हे नवल नाही साहेब. तुमचा जर सैनिक क्षेत्राचा काही कार्यक्रम असेल ना तिथं दर 2-3 महिन्याला, तर आजही त्यांची खुर्ची अशी बाजूला ठेवली जाते. त्या खुर्चीवरती कुणी बसत नाही. त्यांचं अस्तित्व मान्य सरकारला. पुढे ऐका, जर त्यांचे दररोज त्यांच्या रूमला त्यांचा दिवाण साफ केला जातो, त्यांचा शर्ट इस्त्री केला जातो, त्याचा अडकवला जातो, त्यांच्या बुटाला पॉलिश करून ठेवली जाते. दुसऱ्या दिवशी पाहिलं बुटावरती धूळ साचलेली दिसते, शर्ट चुरगळलेला दिसतो आणि दिवाण विस्कटलेले दिसते. ताकद कोणाची? ही ओरिजिनल देशभक्ताची ताकद आहे. आजही त्यांची आत्मा त्या ठिकाणी तिथं सेवा करते देशाची. एवढंच नाही, आजही 4 महिन्याला दर रेल्वे तिकीट बुकिंग असते त्यांच्याकरता. त्या सीट वरती कोणी बसत नाही. अहो हे बी नाही, देशाचे आदर्श पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी ते सुद्धा तिथं आल्याच्या नंतर जसवंत सिंगला सॅल्यूट केल्याशिवाय पुढे जात नाहीत. ताकद नाही जायची. एकच हेलिकॉप्टर गेलो तर परत माघारी आलं नाही. तारीख लिहून घ्या, 20 नोव्हेंबर 1996 रोजी फलांडे नावाचे साहेब आलते. हेलिकॉप्टर वरून गेलं. अधिकारी कर्मचारी म्हणत होते, साहेब खाली जसवंत सिंगाचा पुतळा आहे, स्मारक आहे, मंदिर आहे, जसवंतगड आहे खाली. असं तिथं अशी प्रथा आहे की तिथं दर्शन घेतल्याशिवाय कोणी पुढे जात नाही, सॅल्यूट केल्याशिवाय पुढे जात नाही. ते फलांडीने सांगितलं, हे जुन्या अंधश्रद्धा रूढी परंपरेवर माझा विश्वास नाही. ह्या असल्या गोष्टी मला तुम्ही सांगू नका. माझ्यापाशी वेळ नाही, मला मीटिंग आहे, माझ्यापाशी वेळ नाही, मी पुढे चाललो. हेलिकॉप्टरनं सॅल्यूट करता पुढे गेलं. काही सेकंदामध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झालं. आजही जाऊन बघा, जसवंत सिंग साहेबाच्या शेजारी फलांड्याचा पुतळा आहे. कळायला लागले का? ही जवानाची ताकद सांगतोय. त्या वकिलाने प्रश्न केल्यामुळे सगळं निघलं की आत्मा आहे का? अरे केंद्र सरकारला मान्य करावं लागते ना. आपण कोणत्या झाडाचा पाला? सरकार मान्य करते ह्या गोष्टी.
आजही त्या ठिकाणी, आणि मी तांबाराजुरी, पाटोलच्या जवळ तांबाराजुरी नावाचं गाव आहे, असं तुमच्यासारखे 1-2 जवान माझ्या कीर्तनामध्ये बसले होते. हा विषय मी सांगितला, त्यांनी सांगितलं खालून, महाराज अहो आम्ही त्याच जागेवरून रिटायर झालो जसवंत गडावरून. तिथला अशी पद्धत आहे, जर सकाळी जवानांना, तिथल्या जे सैनिक आहेत त्या जवानांना जर नाश्त्याला जर पोहे केले, पुरी भाजी केली, दुपारी जर चपाती भाजी केली, संध्याकाळी जर भाजी केली, तर प्रत्येक नैवेद्य वरती जसवंत गडात जातो नाही साहेब. हा, सकाळी पुरी भाजी केली वरती नैवेद्य, सकाळी पोहे केले वर, का त्यांचं अस्तित्व आजही मान्य आहे. म्हणून शिकला तेव टिकला नाही, वाकला तेव टिकला. विठ्ठल बस 2 मिनिटं माझ्यापाशी राहिलेले आहेत. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, काय की आई वडिलांची सेवा करा, आजी आजोबांची सेवा करा, त्यांच्यात आशीर्वादाने तुमचं कल्याण होणार आहे. आणि जाता जाता थोडं वेगळंही विषयाला वळण देऊन बोलतो. आजी आजोबा अर्थात सासू सासऱ्याने त्या मापात्रा, लय पोरांना त्रास देऊ नका, लय सुनांना त्रास देऊ नका. नाही तर काही काही सुनांना अशा बी आहेत, पोरं बी अशा आहेत की त्यांची लय इच्छा आहे, सासूला सासऱ्याला सुनांना वाटते लय लाडात सांभाळावा, पण त्यांच्याच काही वागण्याच्या चुकीमुळे त्यांना ते भोगता येत नाही सुख. कळायला लागले, ते सुख ह्यांना ह्यांच्या करणीमुळे भोगता येत नाही. म्हणून सांगण्याचा भाव एवढा, दोन्ही मुद्दे महत्वाचे आहेत. त्यांनी ह्यांना समजून घेतलं पाहिजे, ह्यांनी त्यांना समजून घेतलं पाहिजे. कसं आहे, थोडे दिवस आपण जगामध्ये आहोत, काय आपला आयुष्य 50 वर्ष, तर 100 वर्षाचं आयुष्य प्रत्येक माणसाला. जगतो माणूस किती? 80 वर्ष. 80च्या पुढे आता कोणी पिढी जगू शकत नाही. 80 मध्ये निमत झोपीतच गेलं, दिवस आणि रात्र गेली, झोपीत राहिली 40 वर्ष. लहानपणात किती जातं, भांडणात किती जातं, माऱ्यात किती जातं, मी तू ह्याला बोलायचं नाही, त्याला बोलायचं नाही. काय आपला आयुष्य? बस सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, आनंदाने जीवन जगा, आनंदी राहा, आत्महत्या करू नका. कुणाशी वैर असेल बोलून टाका, बस संपलं. काय इथून मागं होतं सोडून द्या. एखादा माणूस मराठी टाकलाय, आपलं त्याचं वैर आहे, जा होऊन त्याला बोला, इथून मागं जिगाला सोडून दे. त्याचं जर वाईट होत असेल तर आपल्याला सुद्धा वाईट वाटलं पाहिजे. त्याचा जर आनंदी असेल, त्याच्या आनंदामध्ये सहभागी व्हा. जीवन फार मोठं नाही, थोडंसं जीवन आहे. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, या परिवाराने फार मोठं असं गोड नियोजन या ठिकाणी केलं. आमच्या सारिकाताई थोरे असतील, आमचे आबाबी या ठिकाणी आलाय वाटतं, हे का नाही आलाय, हा तुमचा मित्रच आहे तो, अतिशय छान. त्यांनी मला सांगितलं, महाराज आपल्याला कार्यक्रम करायचा, आमच्या वडिलांचं वर्षात आहे, आणि सारिकाताईंच्या प्रेरणेतून, सूचनेतून या ठिकाणी येण्याचा योग आला. आमचे आप्पा या ठिकाणी उपस्थित झाले, थोरे आप्पा. आमच्या वडिलांचा त्याचा फार स्नेह, आमच्या वडिलांचे फार परम मित्र आहेत ते जुने आप्पा, आणि कायम लहानपणापासून आप्पांचं आम्हाला मार्गदर्शन असतं. आप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत. समस्त ग्रामस्थ, आमचे जवान या ठिकाणी साहेब, त्यांनाही मनापासून सॅल्यूट आहे. आज कीर्तनात तुम्हीही उपस्थित आहात, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. विनिकरी असतील, आमचे गायनाचार्य, मृदंगाचार्य. आता काय राईट 12 वाजल्यात, पुंडलिका झाली की फुलं टाकायचे, ज्ञानेश्वर माऊलीचं गजर होईल. 1 मिनिट ऐका, ज्ञानेश्वर माऊलीचा जयघोष होईल. त्याच्यानंतर कोणी 2 शब्द बोलायचे असल्यानंतर बोलतील, आणि नंतर आपल्याला सगळ्यांना जेवण केल्याशिवाय कुणीही जायचं नाही. सगळ्यांना लग्नाची जाण्याची गडबड आहे. एकदा मोठ्यात भगवान परमात्म्याचं नामघोष करायचा. फुलं पोहोचले का सगळ्यांना? पाठीमागे इकडे पोहोचले का? मला पुंडलिका झाली की सगळ्यांनी आपापल्या जागेवरून या ठिकाणी पुष्पवृष्टी करा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, ज्ञानेश्वर माऊली.